नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला पुणे अत्याचार प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी. पोलिसांच्या 8 पथकाकडून आरोपी दत्तात्रय गाडीचा शोध सुरू. आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून आरोपीच्या भावाची देखील चौकशी. पुणे अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल. तपास गंभीरतेनं करा, फडणवीसांच्या पोलीस आयुक्तांना सूचना. पुण्यामधील घटना क्लेशदायक, आरोपीला तात्काळ अटक करा, अजित पवारांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. अजित पवार यांनी पोलिसांकडून दिवसभरातील कारवाईचा अहवाल देखील मागवला. महाराष्ट्रात अशा प्रकारची कुठलीही दुर्दैवी घटना घडणं ही अतिशय क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. सीसीटीव्हीच्या सगळ्या बारकाईनं पोलिसांना त्याची पाहणी करायला सांगितलेली आहे. स्वारगेटमधील डेपो मॅनेजर कंट्रोलरवर कारवाई करणार. 23 सुरक्षा रक्षकांना काढून नवीन सुरक्षा रक्षक नेमणार. पुणे अत्याचार प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालयात बैठक होणार. गुरुवारी दुपारी 12:30 वाजता बैठक बोलावली. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल. पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बससह आगारामधील सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड. जुन्या बसमध्ये दारूच्या बाटल्या, साड्या, बेडशीट देखील सापडल्याचा वसंत मोरे यांचा आरोप. पुणे पोलिसांचं नक्कीच चाललंय काय? पुण्याच्या पालकमंत्र्यांनी पोलिसांना जाब विचारावा. अत्याचार प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांची अजित पवार यांच्यावर टीका. ची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली आहे. पुणे अत्याचार प्रकरणानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची टीका. कायदा सुव्यवस्था परिस्थिती किती ढासळत चाललेली आहे त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. राज्यभरातील बस स्थानक परिसरामध्ये असलेल्या जुन्या बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावा. पुण्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश. जुन्या बसेस अवैध धंद्यांचे अड्डे बनत असल्यानं महत्त्वाचा निर्णय.